राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांच्या 58व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मौजे बादोले बुद्रुक तालुका अक्कलकोट येथे भव्य नागरी सत्कार व पक्षनिधी संकलन सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष दत्तात्रय माडकर यांनी दिली आहे। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश अध्यक्ष काशीनाथ नाना शेवते, मुख्य महासचिव माऊली नाना सलगर, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजित कुमार पाटील, सोलापूर जिल्हा अध्यक्ष अनिल शेंडगे, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आनंद तानवडे, अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, अक्कलकोट नगर परिषदेचे आरोग्य सभापती नगरसेवक अविनाश मडीखांबे, रासपचे माजी मुंबई अध्यक्ष सुधाकर मदने यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। उपेक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या ध्येयाने कार्य करणारे महादेव जानकर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे। घराणेशाहीच्या राजकारणाला छेद देत त्यांनी लढाऊ नेतृत्व म्हणून स्वतःची छाप निर्माण केली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा वारसा जपत ही त्यांची भूमिका कार्यकर्त्यांमध्ये प्रेरणा निर्माण करणारी ठरली आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांना आमदार, खासदार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संधी मिळाल्याचे सांगितले जाते। या सत्कार सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय समाज पक्ष व जानकर प्रेमीच्या वतीने 58,000 रुपयांची मानाची थैली त्यांना प्रदान करण्यात येणार आहे। या कार्यक्रमास पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष दत्तात्रय माडकर यांनी केले आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।